आणि गणपतीची पत्री जी आहे दुर्वांपासून पिंपळापर्यंत ही बलवर्धक, आरोग्य सुधारणारी आणि दुरुस्त करणारी अशी तिन्ही आहे. तर कोकणामध्ये अर्धा तास भाद्रपदात तरी नक्की 90च्या पुढे असते. आता ते आर्द्रतेमुळे तिथे कल्चर लवकर तयार झालं. तर तिथला गणपती 1.5 दिवस. पत्री आहे ती पत्री क्षुल्लक दुर्वांपासून बलाढ्य अर्जुन वृक्षापर्यंत त्यात निर्माला टाका, त्याचं खत करा, तुमच्या तुळशीला घाला, गणपती पावला. खरंय. म्हणजे गणपतीला एवढ्या सगळ्या पत्री आणण्यापेक्षा तुम्ही एक एक पान दिलं तरी खूप झालं. खूप झालं. हो, तसा गणपती तसाच होईल का हो? नाही नाही होणार. होणार. मग आपल्या डोळ्यासमोर अष्टविनायकातले गणपती ठेवले अच्छा. की तो कुठलाच गणपती गणपतीसारखा नाही आहे. सगळ्या किल्ल्यांच्या सुरुवातीला गणेशपट्टी म्हणजे मांगल्याचं त्याचं दर्शन घेऊनच आत जायचं आहे. ते अथर्वशीर्ष नीट जर म्हटलं हा. तर आपल्यालाच कळतं मला काय करायचं. करायचंय. खरंय. आपण पाठांतर म्हणून करतो. मागच्या उल्लेखामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात जिजाबाई जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्यांनी कसबा गणपतीची स्थापना केली. तांदूळ माझ्या जन्माच्या आधी माझ्या आईवडिलांच्या डोक्यावर जे अक्षता पडल्या, माझं उष्टावण तांदूळाने झालं, पेजेने झालं आणि माझं पिंडदान पण तांदूळाने होणार. आणि ही प्रत्यक्षामध्ये देवता समृद्धी आल्यानंतरची जीवन चांगलं जगण्यासाठी जे कला शिकवणारी देवता आहे. नमस्कार. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना. गणेशोत्सव सुरू आहे आणि गणपतीबद्दलचे आपण काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकलेत, पण नुसतं एक मिनटं बघून मन भरत नाही. त्यामुळे चांगला पॉडकास्ट व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण हा जो विषय घेऊन येतोय. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगताय की बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे आणि आत्ता ज्याप्रमाणे उत्सवाचं आपण स्वरूप बघतोय त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपली बुद्धी कुठे ठेवली हा प्रश्न पडतोय. पण नक्की टिळकांनी हा सुरू केला होता उत्सव, पण मुळात सगळ्यांना अजूनही असं वाटतं की टिळकांनी हा उत्सव गणपतीची स्थापना करण्याची सुरुवातच टिळकांनी केली होती. त्याच्या अगोदर गणपती बसवला जात होता का? आणि मुळात गणपती बसवण्यामागचा आपल्या पूर्वजांचा काय उद्देश आहे? कारण तुमच्या बोलण्यातून सारखं असं लक्षात येतं की आपले जे काही सण आहेत ते कृषी संस्कृती किंवा निसर्गाशी निगडीत आहेत. तर गणपती हा कशा अर्थाने निसर्गाशी निगडीत आहे आणि मुळात त्याची सुरुवात कशी झाली असेल किंवा कधीपासून? मुळात टिळकांनी सुरुवात केली की त्याच्या अगोदरपासून गणपती बसवले जायचे? मी जो अभ्यास केला त्याच्याप्रमाणे लक्षात असं येतं की हिंदू संस्कृतीमध्ये काळानुसार देवता बदलत गेल्या. पहिले पंचमहाभूतातले होते देवता. अग्नी होता, मग वरुण झाला, मग इंद्र झाला, इंद्र झाल्यानंतर शंकर झाला, मग विष्णू झाला, मग विष्णूची स्वरूपं झाली. आणि ह्या देवतांच्या संकल्पना, देवतांना आकार उकार भावना राग षड्विकार आहेत. देवता परमेश्वर होण्याचा प्रयत्न करतायत. परमेश्वर चराचरात आहे, पण मला त्याच्यावरती केंद्रित करता येत नाही लक्ष. मग माझ्या डोळ्यासमोर काहीतरी स्वरूप पाहिजे आणि ते स्वरूप परिसंस्थेशी निगडीत पाहिजे. आणि ती देवता परिसंस्थेतल्या वेगळ्या घटकांशी निगडीत असून परिसंस्था समृद्ध करण्यासाठी तिचा वापर आहे. आध्यात्मिकदृष्ट्या काय मला माहिती नाही. आयुर्वेदिकदृष्ट्या गणपती म्हणजे पित्त आहे समजा. गणपती म्हणजे पित्त. पित्त. त्याच्या सगळ्या लाल रंगाचं त्याला आवडतं. बर. आता एक आहे साळगावकरांनी लिहिल्याप्रमाणे ही आहे युद्ध देवता, गणाधीश ना, म्हणजे गणांचा धीश, सेनापती. सेनापती. आणि तो न्यूसन्स तयार करतो. बर. तो न्यूसन्स होऊ नये म्हणून पहिले त्याला आपण आमंत्रण देतो. अच्छा. आता ही जी आहे ही फक्त न्यूसन्स देते का? तर नाही, ही न्यूसन्सच्या सोबत मांगल्य निर्माण करते. त्याच्यासोबत स्त्री किंवा ओम, ओम हा अनादी ध्वनी आहे
आणि गणेश हा ओंकार स्वरूप आहे. हम्म. जे त्याचं चित्र आपण बघितलं, सोंड, कान, डोकं, हे ओंकार स्वरूप आहे. हम्म. आणि आपल्या गाण्यामध्ये पण असतं, काव्यामध्ये पण असतो ओंकार स्वरूपा. तर हा जो गणपती आहे, हा गणपती खूप पूर्वीपासून पूजला जातो, अनादी काळापासून. त्याचा उल्लेख महाभारतामध्ये येतो, अच्छा. की महाभारतामध्ये व्यासानं जे स्फुरलं ते लिहून काढणारा स्टेनोग्राफर, हम्म. अच्छा भाषेत. आजच्या भाषेत स्टेनोग्राफर, हा. तो कोण पाहिजे? तर तो बुद्धिमान पाहिजे, मी काय सांगतोय त्याचं आकलन झालं पाहिजे. म्हणून त्याने व्यासाने गणपतीला प्रार्थना करून गणपती आले तिथे, की ते म्हणाले मी लिहीन, पण माझी अट आहे म्हणाले, हम्म. की तुम्ही सांग, माझं लिहून होण्याच्या आधी तुम्ही थांबलात तर पुढे नाही लिहिणार. हम्म. व्यास म्हणाले चालेल, फक्त माझी एक त्याच्यातली सूचना अशी आहे हम्म. की मी जे सांगतोय त्याचा अर्थ तुला कळला की मग तू थांब. तर व्यासाने एवढ्या कुटा अर्थाने महाभारत लिहिलं हम्म. की त्याचं आकलन होईसर महाभारताचं पुढचं त्यांना व्यासानं सुचायचं. सुचायचं. तात्पर्य महाभारताच्या काळामध्ये सुद्धा गणपती आहे. हम्म. सार्वजनिक गणपती हा टिळकाने आणला. हम्म. जे लोक एकत्र करण्याचं साधन म्हणून त्यांनी गणपतीचा वापर केला. बरं. आणि त्याच्यातनं लोकजागृती करून एकत्र आणून स्वराज्यापर्यंत नाण्याचा एक मार्ग म्हणून गणपती आला. आज त्याचं स्वरूप काळानुसार जे बदलायला पाहिजे ते नाही बदललं. पण त्यातले काही महत्त्वाचे गणपती आहेत, समजा पुण्यातले गणपती आहेत महत्त्वाचे 5. त्यात दगडूशेठ हलवाईंचा जो गणपती आहे तो अनेक सामाजिक कामं करतो. म्हणजे तो निधी गोळा करतो आणि निधीचा वापर सुयोग्य वापर करून सामाजिक रचना समृद्ध होईल याचा प्रयत्न करतो. तर हे जे अपेक्षित आहे की गणपती विघ्न देवता, विघ्न टाळणारी देवता, आणि त्या देवतेचं उपासना आपल्या नेहमीच्या ह्याच्यात पण आहे. कारण एक ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या रिक्ता तिथे असतात. म्हणजे त्या दिवशी काही चांगलं काम होत नाही, पुढे काही जात नाही, म्हणून त्या दिवशी गणपतीची उपासना आहे. म्हणून चतुर्थीला गणपती आहे, विनायकी चतुर्दशीला विनायकाची गणपती हे आहे, पूजा आहे, मनन आहे. आणि ही प्रत्यक्षामध्ये देवता समृद्धी आल्यानंतरची जीवन चांगलं जगण्यासाठी जे कला शिकवणारी देवता आहे. 14 विद्या आणि 64 कला, त्या 64 कला म्हणून गणपतीला दुर्वा आहेत. आणि 14 विद्या, माझं या जन्मातलं विहित कर्म आहे. ते विहित कर्म करत असताना परिसंस्था, समाज, संस्कृती ह्याच्यामध्ये भर घालणं, ह्याच्यासाठी जे काही ज्ञान लागतं ते ज्ञान देणारी देवता म्हणून गणपती आहे. 14 विद्या म्हणजे वेदांपासून न्यायपर्यंत, आणि कलांमध्ये अरिष्टांपासून, म्हणजे नावच आहे अरिष्ट. अरिष्ट म्हणजे जास्त घेतल्यानंतर त्रास होईल असं. अरिष्ट म्हणजे संकट. तर आयुर्वेदामध्ये जे काही औषधं आहेत, द्रवरूप औषधं, अरिष्ट आणि आस्व आहेत. तर ही तयार कशी करायची, धातुकाम कसं करायचं, या 64 कला जर आपण नीट बघितल्या तर या माझ्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संदर्भित आहेत. तर या 64 कला आणि 14 विद्या, 14 विद्या समजा मला तेवढं नाही शिकता आलं, मला नाही वेद शिकता आले, मला नाही खगोलशास्त्र शिकता आलं, पण जीवनासाठी जगण्यासाठी जे कला आहेत त्या मला शिकल्याच पाहिजेत. आणि तो गणपती आणण्याचा मुळात हेतूच हा आहे की दरवर्षी तो आपल्याला आठवण करून देतोय की 14 विद्या आणि 64 कला म्हणजे 8, 78 वर्ष माझं विहित आयुष्य 100 वर्ष गृहीत धरलेलं आहे. त्यातलं मला कळायला लागल्यापासूनचं पुढचं. तर त्या प्रत्येक वर्षी एक कला मला यावी. गुरुगृही शिकून आलो मी,
काय शिकलो? 14 विद्या. हम्म. जगण्यामध्ये मी प्रपंचामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये मला काय शिकायचं आहे? तर 64 कला शिकायच्या आहेत. हम्म. ही जाणीव करून देणं आणि दरवर्षी एक तरी कला साध्य करणं हा गणपतीच्या मागचा हेतू आहे. मागच्या उल्लेखामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात जिजाबाई जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्यांनी कसबा गणपतीची स्थापना केली. देऊळ होतंच, ते चांगलं केलं. केलं. पेशवाई तर गणपतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. हम्म. पेशवाईमध्ये गणपती बसवला जायचा. त्यांचा एक सभामंडप होता, त्याचं नावच गणेश मंडप होतं. आणि पेशवे कायम गणपतीच्या पूजन केल्यानंतरच त्यांच्या कारभार करायचे. कारभार. हम्म. तशी ही काही खूप जुनी परंपरा आहे. हम्म. आणि प्रत्येकाच्या घरी गणपती असतोच. आणि ते गणेशपट्टी सगळ्या देवळांवरती, हम्म. सगळ्या वाड्यांवरती, सगळ्या किल्ल्यांच्या सुरुवातीला गणेशपट्टी म्हणजे मांगल्याचं त्याचं दर्शन घेऊनच आत जायचं आहे. जायचं. तरी हजारो वर्षाची परंपरा आहे. हम्म. आणि फक्त भारतात नाही आहे, तर भारतीय संस्कृती जिथे इथे गेली, हम्म. इंडोनेशियापासून जपानपर्यंत सगळीकडे गणपती आहे. बरोबर. आता ही जी गणेश देवता आहे, ही देवता काळानुसार आपल्याला जे मदत करते, ती मदत सगळ्या देवतांना वाहिलेली पत्री हम्म. आणि फुलं हम्म. ह्या विशिष्ट देवतांच्या त्यांना जे केलेले कर्म आहेत त्याचा उतार आहे. बर. म्हणजे उदाहरणार्थ शंकराने विष प्यायलंय, हलाल प्यायलंय, हम्म. त्याच्या घशात इन्फेक्शन आहे. हम्म. मग त्याला जे वाहिलेले पानं आहेत ते सगळे घशाचे इन्फेक्शन घालवणारे आहेत बर. आणि विषनाशक आहेत. अच्छा. जे बेलाचं पान आहे, पान. तर बेलाचं पान टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम सॉल्व करतं. हम्म. बेलाच्या पानाचा काढा. बेलफळाचं जाम हा पोटातले ॲमेबिक डिसेंट्री कंट्रोल करतो. हम्म. आणि बेलफळाचं सरबत उष्णतेचं शमन करतं. जे अतिलू म्हणजे उष्णतेच्या लाटा आल्या हम्म. तर उत्तर भारतामध्ये बेलफळाचं सरबत घेतात की त्यांनी उष्णता जाते. म्हणजे उष्णता घालवणारं शंकराची पत्री आहे. हम्म. तशी गणपतीची जी पत्री आहे, ती गणपतीची पत्री दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला होणाऱ्या संधी काळातल्या व्याधी, हम्म. म्हणजे एका पावसाळ्यापासून हिवाळ्याकडे रूपांतर होत असताना जो कालावधी असतो त्याला म्हणतात संधिकाल. हम्म. या संधिकालामध्ये ऋतूचा संधिकाल आणि हंगामाचा संधिकाल याच्यामध्ये एक तर चांगली फुलं पानं डेव्हलप होतात हम्म. किंवा आजारपण येतं. हम्म. माणसाला सामान्यपणे आजारपण येतं. विशेषतः वातावरणातल्या बदलाने श्वसनाचे व्याधी जास्त होतात. तर त्याचं निराकरण करणारे जे पानं आहेत हम्म. ती सगळी पानं गणपतीच्या पत्रीत आहेत. आणि गणपतीची पत्री जी आहे दुर्वांपासून पिंपळापर्यंत ही बलवर्धक, आरोग्य सुधारणारी आणि दुरुस्त करणारी अशी तिन्ही आहे. आता ही देवतांना जेव्हा मी वाहतो तेव्हा मला ती ओळख व्हायला लागते. मग ही ओळख होण्याच्या दृष्टिकोनातनं या चातुर्मासामध्ये सुरुवात होते कुमारिकेपासून. त्या कुमारिकेने हरताळक्याचं व्रत करायचं आहे हम्म. आणि तिने ती पत्री व्हायची. ती पत्री गणपतीची पत्री आणि हरताळक्याची पत्री जवळजवळ सारखी आहे. मग तिने ती गोळा करायची आहे. हम्म. म्हणजे काय करायचं आहे तर आयडेंटिफिकेशन. आणि समजा माझ्या मुलीला माझ्या आवारात पत्री नाही, हे तुमच्या आवारात आहे, तर परंपरेप्रमाणे तुम्ही म्हणणार की आता हे देतो हम्म. तर तुझ्या आवारात का नाही, बापसाने लावलं नाही का? बरोबर. ते तिचा इगो हर्ट होतो. हम्म. मग ती माझ्या येऊन सांगते संतोष काकाने दिलं पण ते मला बोलले तुझ्याकडे का नाही, हम्म. मला पाहिजे. हम्म. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन हा त्याच्यामागचा पुढचा हेतू येतो. हम्म. त्यासोबत तिचं जेव्हा लग्न होतं, हम्म. लग्न झाल्यानंतर ती 5 वर्ष मंगळागौरीचं व्रत करते. बर. आणि त्या व्रतामध्ये पत्रितीचे अधिक उपभोगासाठी फुलं आहेत. हम्म. गणपतीला पण फुलं आहेत, पण आपण फक्त पत्रीचा वापर पत्री करतोय. वापरतो. गणपतीची फुलं वेगळी आहेत. अच्छा. जास्वंद सोडलं तर अजून बाकी हो. फुलं आहेत. 5-6 फुलं आहेत. चाफा आणि मुख्यतः कमळ, बर. रक्तवर्णी कमळ. तर ही जी फुलं आहेत
ती त्या कुमारिकेचं गृहस्थीमध्ये रूपांतर झालं, ती सौ झाली आणि तिचे उपभोग आणि वासना वाढल्या, त्याचं निराकरण करणारे फुलं आहेत. वा. आणि हा जो आहे त्याच्यानंतर त्या मंगळागौरीला त्या सगळ्यात जुन्या ज्येष्ठ महिला आणि नवीन आलेली सून हे एकत्र खेळतायत. हम्म. आणि खेळताना दमल्यानंतर बसून त्यांच्या काय चर्चा चालत आहेत, तर हस्तांतरण आहे नॉलेजचं पुढच्या पिढीला देणं, की माझ्याकडे आजारपण आल्यानंतर मी हे केलं, माझं लोणचं मी तसं केलं, हे पुढे जाणारी रचना, नॉलेज शेअरिंग, नॉलेज शेअरिंग, नॉलेज शेअरिंग. आणि मग त्याच्यातनं या दोघींनी नाही केलं तर कुटुंबाचा जो करता प्रमुख पुरुष आहे त्याला गणपतीची पत्रिका तीच आहे. आणि त्याचा क्रम आहे, त्यातल्या काही वनस्पती वेगळ्या भागातल्या आहेत. म्हणजे आता देवदार तर हिमालयामध्ये देवदार आहे, पश्चिम घाटावर एक फार कमी आहे, नाही असं नाही पण फार कमी आहे. डाळिंब ते अफगाणिस्तानमध्ये, कारण अफगाणिस्तान मुळात भारतीय परंपरेच्या रचनेतलं आहे. तर ही जी पत्री आहे ती पत्री क्षुल्लक दुर्वांपासून बलाढ्य अर्जुन वृक्षापर्यंत ही सगळी अपवादात्मक एक पण असं नाही आहे की जे व्याधी निराकरण करण्याकरता नाही आहे. म्हणजे आता गणपती आहे तर गणपती मोठं पोट आहे, त्याला सगळं पौष्टिक लागतंय, सुगंधी लागतंय आणि स्मृती देणारं लागतंय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 5 वनस्पती अशा आहेत की ज्या कायम आपल्या प्रत्येक घटनेला साक्षीदार असतात. आंब्याचं पान, नारळ, विड्याचं पान, सुपारी, हे 4 महत्त्वाचे. पाणी आणि तांदूळ. तांदूळ, अन्न म्हणजे तांदूळ. मोदक कशाचा आहे? तांदळाचा. तांदळाचा. सारण कशाचं आहे? नारळाचं. हे दोन्ही बुद्धिवर्धक आहेत. तांदूळ माझ्या जन्माच्या आधी माझ्या आईवडिलांच्या डोक्यावर जे अक्षता पडल्या, माझं उष्टावण तांदूळाने झालं, पेजेने झालं, आणि माझं पिंडदान पण तांदूळाने होणार. जे तांदूळ हा भारतीय परंपरेमधला अविभाज्य घटक आहे. तो अतिशय बल देणारा आहे, अतिशय उपयुक्त आहे. आता आपण तो पॉलिशचा खात असल्याचा हानिकारक झाला आहे. तर हा जो तांदूळ आहे तो तांदूळ, खोबरं, गूळ हे सगळं खाल्ल्यानंतर जास्त त्याच्यात तूप, स्नेह, तुपाचं नावच आहे स्नेह, जो सगळीकडे पसरतो तो. तर हा मोदकाचा गंध, मोदकाचा स्नेह हा सगळीकडे पसरतो आणि तो पसरल्यानंतर जेवण जड होतं. आणि मग ते बुद्धी तर वाढते पण त्याच्यावर आजारपण येऊ शकतं, पचनाची क्रिया कमकुवत झाली तर. आणि मग पचनाच्या क्रियेशी संबंधित जे काही व्याधी आहेत त्यातली एक महत्त्वाची व्याधी आहे नागिण. ती नागिण जी आहे तिचं निराकरण दुर्वांच्या रसाने लवकर होतं. म्हणून गणपतीला दुर्वा आहे की पोटाच्या पचनाच्या विकाराच्या संबंधित जे काय आहे, उष्णता वाढण्याच्या संबंधित जे आहे ते सगळं दुर्वाने थांबणार आहे. म्हणून त्याला महत्त्वाची काय तर दुर्वा. आणि प्रत्यक्ष गणपतीच्या उपासनेमध्ये तुळशी नाही आहे, त्या दिवशी पुरती आहे, कारण तुळशी विष्णूची पान आवडत आहे. तर ही जी सगळी पानं आहेत ही सगळी पानं माझ्या आवारात पाहिजेत. हे समजा आता आघाडा, अपमार्ग, तर हा सगळे पंचांग विषनाशक आहे, त्याची भाजी होते. कोवळ्या पानांची भाजी होते आणि त्याच्या विष उतरण्याची ताकद एवढी आहे की पंचांगाचे क्षार जर वापरले तर पिसाळ्याला कुत्र्याचं विषही उतरतं. पंचांगाचे क्षार. क्षार, पंचांग म्हणजे मूळ, पान, बी, खोड, याचं जाळायचं
हम्म. जाळल्यानंतर ते राख होते, ती राख पाण्यात कालवायची, गाळून घ्यायची, पाणी उन्हात सुकवायचं. हम्म. जे पाणी उडून जातं, क्षार राहतात, ते गोळा करायचे. ओ. आणि तो काडीच्या गुला एवढा क्षार पिसायला कुत्राचं विष उतरवतो. किंवा विंचूदंश झाला तर आघाड्याचं मूळ लावतात. हम्म. मग आता हे जो आघाडा आहे हा गणपतीला पण आहे आणि श्रावणामध्ये जिवतीची पूजा करतात लेकरवाईची, तिलाही आहे. तिलाही आहे. म्हणजे माझ्या शेतीच्या जीवनामध्ये, माझ्या जंगल असलेल्या भूभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण या पानाने होणार आहे. सुंदर. म्हणजे आता गणपती युद्धदेवता आहे, या युद्धामध्ये हाडं मोडणं स्वाभाविक आहे. हम्म. मग त्याला अर्जुन आहे, त्या हम्म. अर्जुनाच्या सालीचा चूर्ण हे हाडं हस्तिदंतासारखं करतं आणि मानसिक ताणाने येणारे जे काही हृदयाच्या व्याधी आहेत हम्म. त्याचं निराकरण करतं. वा. तर हे जे सगळे पत्री आहेत, ती पत्रीमध्ये काही बलाढ्य वृक्ष आहेत, काही वेली आहेत, काही झुडपं आहेत, गवत आहे, काही हंगामी सुगंधाचं आहे, मारवा सुगंधी आहे, सुगंधी. दवणा सुगंधी आहे. तर हे जे आहे उपभोग, अरोमाथेरपी आणि व्याधीचं निराकरण, हे गणपतीसाठी म्हणून मी जेव्हा गोळा करतो तेव्हा माझ्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांचं निराकरण होतं. समजा आता कोकणामध्ये माती करण्याची पद्धत आहे, गणपतीच्या वरती एक मांडव करतात आणि त्याला मातीत, तर त्या मातीमध्ये कोंडाळ्याचं फळ आहे. कोंडाळ्याचं फळ. हां, असं चेंडूसारखं लाल रंगाचं फळ असतं, हम्म. त्याचा वेल असतो. हम्म. हे कोंडाळ्याचा वापर खर्जेवरती करतात. बर. मग मग ते खरूच झाली तर आणू कुठून शोधून, तर मातीत आहे. जे माझ्या घरात आहे सुकलेलं वापरणार आहे मी. म्हणजे हा सगळा संग्रह हम्म. त्या गृहस्थाच्या घरात असावा म्हणून प्रत्येक देवताला वेगळं पान दिले. हम्म. त्यातल्या गणपतीला जास्त दिलेत, कारण गणपती हे मांगल्य जर निर्माण करायचं असेल तर मांगल्य निर्माण करण्याकरता व्याधीचं निराकरण पहिलं आहे. हसतमुख आनंदी कुठलाही गणपती चिडका दिसलेला नाही, तो हसत प्रेमळ नजरेने बघणारा मूर्ती असते. हम्म. आणि ही जी हास्य निर्माण करणं, प्रेम निर्माण करणं, याच्यासाठीचं पान आहे, जो आहार आहे तो वेगळा आहे. बर. जे या जे 21 पत्री आहेत, हं, आता सगळी झाडं सगळीकडे नाहीत येणार, म्हणजे हवामानानुसार ते बदल. हं. तर मग वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळी पत्री आहे असं काही आहे का, की पत्री बदलत जाते किंवा आता झाडं त्यातली आपण काही आता बदलतात? आपण तसे लोक काही विचार करतायत हां. की नाही आपण हे नाही तर ह्याच्याऐवजी हे वापरू. हम्म. तो जो विषय आहे तो आयुर्वेदाचा विषय आहे. हम्म. की समजा डाळिंब आहे हम्म. किंवा देवदार आहे, तर देवदारामधनं काय मिळणार आहे, ते कशाचा नाश करणार आहे. म्हणजे आयुर्वेदाच्या तज्ज्ञाने आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कोकणात राहता तर देवदार तुमच्याकडे, देवदारच्या ऐवजी तुम्हाला हे वापरायचं आहे. तर हे ज्ञान निर्माण झालं असेल, ते नष्ट झालं, हम्म. आपल्याला सापडत नाही, आपण आता परत शोधू. परंपरा नष्ट नाही झाल्या. बरोबर. आता माझा आकार छोटा झाला, हम्म. शेताचा आकार छोटा झाला, कुटुंबाचा आकार छोटा झाला, पण परंपरेमध्ये पिंपळ त्यांनी गावात शेतात लावायला सांगितलंच नाही आहे. तो गावाच्या सीमेवर बरोबर. किंवा गावाच्या मधल्या भागात जिथे चावडी आहे, पार पार पिंपळाचा पार असतो. की जिथे लोक येऊन बसणार आहेत, बसणार. त्याची पूजाही करणार आहेत, चर्चाही करणार आहेत आणि त्याच्या सावलीत बसल्यानंतर त्याची बुद्धी वाढणार आहे हम्म. आणि ती बुद्धी सकारात्मक वाढणार आहे. हम्म. काड्या लावायची नाही बुद्धी. खरंय. तर बहुविधता हम्म. आणि त्या बहुविधतेतनं मिळणारं फळ हम्म. ते माझ्या आरोग्याशी निगडीत आहे, माझ्या परिसंस्थेतल्या कीटकांशी निगडीत आहे, माझ्या पिकाशी निगडीत आहे, नियंत्रणासाठी आणि पोषणासाठी आहे. अच्छा. आता हे पत्रींचं महत्त्व तर फारच छान आहे, पण गणपतीची जी मूर्ती बनवली जाते आता, प्लास्टर ऑफ पॅरिसची बनते, शाडूची मूर्ती इको फ्रेंडली म्हणून हे केली जाते आणि पुन्हा आता काही जण मातीची मूर्ती करायला लागलेत. तर मुळात गणपतीची मूर्ती स्थापना करण्यामागचा हेतू काय होता आणि तो निसर्गाशी कसा संबंधित होता, किंवा मूर्ती पहिली कशा पद्धतीची घडवली जायची? कारण की आता एवढ्या सुबक मूर्त्या असतात छान छान दिसायला आणि ते बघितलं की आपल्याला असं एवढं छान वाटतं आणि एक
प्रत्येकाला कदाचित ती कला नाही शिकता येणार आणि आपण बघतोय प्रत्येकाच्या घरी गणपती असतोच. मग जरी ती घरी बनवायची असेल तर एवढी सुबक मूर्ती कशी बनवणार? मग पूर्वी त्याची कशी रचना होती? सुबकता हा दृष्टीचं सुख आहे. दृष्टीचं सुख आहे. बरं. मुळात त्याची वैज्ञानिक कल्पना जी आहे ती वैज्ञानिक कल्पना जीवाणूंचं संवर्धन आहे. हम्म. चराचर सृष्टीमध्ये जे दिसत नाही ते काम करतं. आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही. हां, म्हणजे समजा आता आपण उदाहरण घेऊ की मी छान भाजी केली. हम्म. भाजी दिसते हो. कशाची केली, त्यात मीठ घातलंय, हम्म. मीठ दिसतं, नाही, पण भाजीला चव कशामुळे येते? मिठाने. तर हा जो न दिसणारा घटक हा. हा सगळं घडवत असतो. हम्म. मग मातीची समृद्धी जी आहे ती मातीची समृद्धी जीवाणूंच्यामुळे विकसित होते. मग ही समृद्धी विकसित कशी होईल? हम्म. तर मातीमध्ये त्याला आपण आत्ताच्या वैज्ञानिक भाषेत म्हणतो कल्चर. बर. तर तशी सांगड गाईच्या शेणाशी निघते. हम्म. गाईला एक वरदान आहे, हम्म. ती गोष्ट आहे मोठी, की मग लक्ष्मी मी तुझ्या शेणात राहीन. आणि आपल्याला एक सुभाषित आहे, गोमय वसते लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय? हम्म. तर समृद्धी. ती कशी होईल? तर शेणाने होईल. म्हणजे काय होईल? तर तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असे आपण मानतो, भारतीय परंपरा मानते. हम्म. तिचं जे पोळ, वशिंड या सगळ्यात ती ऊर्जा गोळा होते आणि ती नवीन निर्मितीच्यासाठी लागणारी शरीरातले रूपांतर आहे ते विष्ठेतनं आणि गोमूत्रातनं बाहेर येतं. हम्म. मग 33 कोटी देव जे आहेत ते 33 कोटी प्रकारचे जीवाणू आहेत किंवा पुरुष आहेत. मी ज्या भौगोलिक परिस्थितीत राहतो, माती कुठल्या खनिजाची बनली आहे, जे त्याचा आजच्या भाषेत pH, हम्म. पाऊस किती पडतो, तापमान किती आहे, हम्म. याच्याप्रमाणे त्यातले काही टक्के जगतील. बरोबर. मग 33 कोटीमधले 11 कोटी जगतील का? 1/3 तर नक्की जगतील. मग हे बीज शेतात नेणं आणि त्या जीवाणूंना परत समृद्ध करणं. मग हे करण्याचं साधन काय? तर 1 किंवा 2 दिवस आधी त्यांनी शेतातल्या मातीचा गणपती करायचा. बर. तो पार्थिव गणेश आहे. महाराष्ट्रामध्ये गणपती आणि उत्तर भारतामध्ये गोवर्धन पूजा. त्या गोवर्धन पूजेच्या वेळेस ते गावातले सगळे लोक शेण, तूप, दूध सगळं ढीग घालतात, त्याचा पर्वत करतात हम्म. आणि ठेवून दुसऱ्या दिवशी ते कल्चर घरी नेतात आणि शेतात टाकतात. हे तसंच आहे. हम्म. दुर्गा पूजा, गणपती आणि गोवर्धन हे पार्थिव आहेत. पार्थिव म्हणजे नक्की काय पार्थिव म्हणतात? म्हणजे त्याच्यात जीव आहे आणि जीव आला आणि गेला. अच्छा, म्हणजे आपण जी प्राणप्रतिष्ठा करतो ती. प्राणप्रतिष्ठा, प्राण आणणे हम्म. आणि त्याच्यासोबत उत्तर पूजा असते हम्म. की त्याचं विसर्जन करायचं आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरलं की तो सजीव आहे, त्याला जन्ममृत्यू आहे, हम्म. तो अविनाशी आहे, हम्म. पण या देहामध्ये तो आहे आणि देहाचं विसर्जन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? हम्म. तर ते कल्चर डेव्हलप झाल्यानंतर ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. हम्म. ते वाहत्या पाण्यात कल्चर गेलं आणि नद्यांच्या काठ समृद्ध झाले वा. किंवा तलावात विसर्जन केलं. तलाव वाटल्यानंतर माती शेतात जाण्याची प्रथा होती. आणि मग ते शेतातल्या मातीचा गणपती केला आहे. तो गणपती करत असताना तुम्ही म्हणाल तसा तो काही कलाकार नाही आहे. हम्म. मग त्याचा गणपती तसाच होईल का हो? नाही होणार. नाही होणार. मग आपल्या डोळ्यासमोर अष्टविनायकातले गणपती ठेवले अच्छा. की तो कुठलाच गणपती गणपतीसारखा नाही आहे. हा. ते स्वयंभू गणेश आहेत. म्हणजे त्या गणपतीतला अर्थ हम्म. मी शेण मातीत मिसळलं, हम्म. माती ओली करताना गोमूत्र वापरलं, हम्म. त्याच्या जीवाणूंची निर्मिती झाली हम्म. आणि जमिनीचं प्राण, मातीचे प्राण म्हणजे जीवाणू, त्याची प्राणप्रतिष्ठा केली. म्हणजे काय केलं? तर त्या मातीमध्ये मध टाकलं. त्या मधाने जीवाणूंना चालना मिळाली, हम्म. ग्लुकोज मिळालं, बूस्ट मिळालं आणि त्याचं प्रोटेक्शन तुपाने केलं. मग हे जे प्रोपगेशन आहे, दही लावलं आहे, हम्म. त्या दह्याला चांगलं होण्यासाठी जसं आपण दूध तापवलं,
विशिष्ट तापमानाला 30 ते 32 अंशाला तापवलं, आपलं. त्याच्याहून जास्त आलं तर चालणार नाही, कमी झालं तरी चालणार नाही. हम्म. तर तसं ते त्याच्यामध्ये मी मध घातला आणि मध आणि तुपाचं प्रमाण व्यस्त आहे, म्हणजे मध दुप्पट तूप अर्ध. आणि मग ती मूर्ती किती पाहिजे, तर 100 लिटर दुधाला शेंगदाण्याला विरजण पुरतं. बरोबर. तसं माझे 1 एकर 5 एकर शेतीला शेती. एक विधभर गणपती पुरतो. हम्म. मग तो शेतातल्या मातीचा तणी तयार केला, तो ओलाच पाहिजे आणि त्या जीवाणू वाढवायचे आहेत. बरोबर. आणि तो जीवाणू निर्मिती होण्यासाठी त्याची मी प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा करत असताना मी त्याच्यावरती समंत्रक पत्री वाहिली. समंत्रक म्हणजे मंत्र म्हणत. त्या प्रत्येक मंत्र आणि त्या मंत्राने ती पत्री वाहिली आणि त्याने ती मूर्ती पूर्ण झाकून टाकली. म्हणजे ह्या ज्या ओल्या मूर्तीतल्या ओल्यापणाचं तापमानाने बाष्पीभवन होतंय, ते बाष्प या पानाने टिकतंय आणि ह्याच्यातले अंश घेऊन परत खाली पडतंय. वा. आणि ते अंश परत मातीत गेले. आपण जे मूर्तीतनं घेतो ते तीर्थ घेतो, त्याचे एक सूक्ष्म अंश, त्याला आपण म्हणतो नॅनो टेक्नॉलॉजी. तर ती नॅनो टेक्नॉलॉजीचे गुण त्या मूर्तीत गेले. आता ही जी मूर्ती आहे किती दिवसात तयार होईल कल्चर, बरोबर. तर वातावरणामधली आर्द्रता किती आहे, तर कोकणामध्ये आर्द्रता भाद्रपदात तरी नक्की 90च्या पुढे असते. आता ते आर्द्रतेमुळे तिथे कल्चर लवकर तयार झालं, तर तिथला गणपती 1.5 दिवस. घाटावरती आर्द्रता कमी आहे म्हणून तिथे 5 दिवस, आणि अजून लांब जाऊ तिथे अजून कमी आहे, तिथे 10 दिवस. माझ्या मनावर गणपती नाही आहे, हवामानावर गणपती कल्चर तयार व्हायला किती दिवस लागतात ह्याच्यावर आहे. आता हे जे कल्चर आहे हे कधी घालायचं आहे, तर मातीमध्ये जेव्हा वापसा स्थिती येईल तेव्हा घालायचं आहे. म्हणजे आपल्याला बालकवीने सांगितलेली कविता आठवते, श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळे दाटे चोहीकडे, क्षणात पिवळे क्षणात हिरवे सरसर ऊन पडे. म्हणजे जमिनीतला योग्य ओलावा आणि जीवाणू, पुढे पाऊस खूप नाही आहे पण ओलावा आहे, आणि त्या जमिनीला पूर्ण वनस्पतीने झाकलेलं आहे. म्हणजे त्याच्या मुळाभोवती पण काही जीवाणू आहेत, आणि हे जीवाणू असं दोन्ही एकजीव होऊन तिथली जीवाणूंची समृद्धी होईल, आणि ती समृद्धी मला नवरात्रात दिसेल, जे सराईला दिसेल. बरोबर. आणि ही समृद्धी झाल्यानंतर मी काय करायचं आहे, तर कला शिकायच्यात. की पोट भरलंय, आता काय करू. वा. तर ॲक्च्युली कला म्हणजे काय आहे, त्यातल्या बऱ्याचशा प्रोसेसिंग आहेत. लोणचं कसं करायचं पण कला आहे. बरोबर. ती शिकायची आहे. धान्याचे भाताचे पोहे कसे करायचे आहेत, कला आहे, शिकायची आहे. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जगणाऱ्या कला, आत्ता आपण जे काही शिकतोय ते जगण्याच्या कला नाही शिकवतो, आपण पैसे देण्याच्या कला शिकतोय, म्हणजे नोकरीच्या कला शिकतोय. एक वेळ अशी परत येणार आहे किंवा सुरू झाले की जगण्याची कला शिकायला लागेल. तर ही कला देण्याचं मुख्य साधन पूर्वजांनी वेगळ्या देवतांच्या माध्यमातून केलं. ऋण फेडणं. आता बैलपोळा म्हणजे काय, तर ऋण फेडलं. मग हे जे ऋण फेडणं म्हणजे ॲप्रिशिएशन, आणि पहिलं देवाला दिलं मग मी खाल्लं म्हणजे संयम, हे सगळ्या गोष्टींचा मिलाप विज्ञान म्हणून आपण कधीही केला नसता. देवतांच्या स्वरूपात असल्यामुळे आपण तो करतो. आणि सगळे सण आपण आता विज्ञाननिष्ठ होत, आवश्यक आहे. या विज्ञाननिष्ठेमध्ये देवता आणि त्यांचं स्वरूप याच्यामागे नक्की विज्ञान काय होतं हे डोळसपणे आपण सांभाळलं पाहिजे, बघितलं पाहिजे, आणि अनिष्ट रूढी असतील त्या पास ऑन केल्या पाहिजेत, बाहेर काढल्या पाहिजेत. आणि आजच्या काळाला अनुसरून असणारा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेले सण आणि देवतांची आपण उपासना केलीच पाहिजे, कारण ते सगळे देवता आणि सगळे सण निसर्गाच्या समृद्धीशी निगडीत आहेत. आणि निसर्गाची समृद्धी, ज्याला आज आपण म्हणतोय जलवायू परिवर्तन, हे टाळायचं असेल तर आपल्याला समृद्धी निर्माण करण्याकरता देवतांची मदत घ्यायलाच लागेल. देवतांची म्हणजे सणांची मदत घ्यायला लागेल. तर आपण परत
निदान स्पीड ब्रेकर तर नक्की करू शकू. हम्म. आणि नैसर्गिक समृद्धी, बायोडायव्हर्सिटी, खरे. तर ही बायोडायव्हर्सिटी करत असताना सुगंधिम पुष्टीवर्धनम, हे गणपतीला वाहिलं काय तर सगळं सुगंधी वाहिलं आहे हो. आणि सुगंधाचे वातावरण तयार केलं आहे. केवढा काय आहे? सुगंधी. सुगंध आहे. चाफा काय आहे? सुगंध. सुगंध आहे. मोदक काय आहे? सुगंधच. तर हे सगळे जे आहे ते सुगंधिम पुष्टीवर्धन आहे गृहीत धरून आपण जिथे राहतो हम्म. त्या जागी ही निर्मिती करणं, पत्रीची निर्मिती करणं हे आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे. मग आपोआप त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी होते आणि माझ्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात. आता हा याचा मागचा दृष्टिकोन खूपच छान आहे, म्हणजे निसर्गाशी निगडीत आहे. पण काय बऱ्याच जणांची आस्था असते, श्रद्धा असते देवावरती, आणि काही निमित्ताने गावाकडून शहराकडे स्थलांतर झालेलं असतं, आणि तेव्हा इच्छा असली तरी कदाचित ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. पण मला डेकोरेशन करायचं आहे, मला मूर्तीची स्थापना करायची आहे, पण ह्या सगळ्या दोघांचं संतुलन साधून शहरामध्ये कशा पद्धतीने स्थापना करता येऊ शकते गणेशाची, किंवा त्याचं विसर्जन करायचं असतं, ते मला कदाचित तसं नाही करता येणार, शेतीच नाही आहे, पण मला ते श्रद्धा आहे, तर त्याचं खूप कसं. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आता आमच्या घरी 40 वर्ष आम्ही आजोबांना विचारलं की आता आमची शाखा वेगळी झाली, आमचे सगळे पुण्याला राहतात, तर आम्ही गणपती करू का? तर आजोबा म्हणाले करा. मग पहिल्या वर्षी आम्ही गणपती विसर्जन विहिरीत केलं बर. आणि तेव्हा विहिरीमध्ये गेलो ते तिथे नाक बंद करून आम्हाला उभं राहायला लागलं, एवढं घाण पाणी होतं. मी म्हटलं आपण एवढा छान गणपती आणायचा आणि तो या घाण पाण्यात विसर्जन करायचा, म्हटलं हे काही पटणार नाही. मग आम्ही आमच्या गच्चीमध्ये गणपती विसर्जन करायला सुरुवात केली. एक बादली न्यायची, त्या बादलीमध्ये गणपती विसर्जन करायचं आणि ते पाणी आणि ते माती कुंडीतल्या झाडांना घालायची. मी कुठेही राहत असलो, चाळीत असलो तरी चाळीत डब्यात मी तुळस लावलेली असते. मी सोसायटीत राहत असताना सोसायटीत आवारात झाडं असतात, त्याला विसर्जन करून माती घालू ना. म्हणजे समृद्धी निर्माण कशाची करायची आहे? तर आहे त्या घटकांची. मग मला सजावट करायची आहे तर मी छान फुलाची झाडं विकत आणेन, ती गणपतीच्या भोवती ठेवीन. जे समजा आता दवणा आहे, दवणं आणेन नर्सरीतनं, ठेवीन. 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस त्याचा सुगंध राहील. गणपतीला पण पान होईल. घरात नागवेल लावेन, घरातल्या नागवेल लावल्यानंतर घरामधलं वातावरण चांगलं होईल. मनी प्लांटपेक्षा ते जास्त चांगलं होईल. नागवेल म्हणजे खायचं पान. चाफ्या झाड गॅलरीत लावीन, मोठं आलं की खाली जाऊन सोसायटीत लावीन. हे आपलं शक्य आहे. आपण काय गृहीत धरतोय हे नाही, मला शक्य नाही. शक्य नाही गृहीत धरून मला पर्याय शोधायचा आहे. आणि मी जिथे राहतो ते वातावरण चांगलं करायचं आहे. बरोबर. खरं तर एखादा तिकडचा विदर्भातला माणूस मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात राहतोय, तर त्याच्या तिकडे 10 दिवसाचा गणपती विसर्जित होतो. त्यामुळे तो जर त्याची पूर्ण पिढी 30 वर्ष जर मुंबईला राहत असतील, तर त्याने आयडियली 1.5 दिवसात किंवा 5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं पाहिजे. आपण ज्या अर्थाने बोलतोय त्या अर्थाने विचार केला नाही. त्याच्यामध्ये अजून एक फरक असा आहे की समजा कोकणात आहे, तर कोकणातले सगळेजण त्या नांदत्या घरात जातात. नांदत्या घरात म्हणजे जिथे ते घर नांदायला शिकले. वा, छान शब्द. आणि ते किती उच्च नीच भाऊ आर्थिक समृद्धी असेल एखाद्याकडे नसेल, ते सगळे तिथे जातात, तिथे राहतात, तिथे जेवतात, एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात, शक्य ती मदत करतात, त्या मूळ वास्तूची डागडुजी करतात. आणि दरवर्षी पुढच्या वर्षी आपण परत गणपतीला येणार आहोत. आणि त्या गणपतीला आल्यानंतर, गणपतीचं पूजन झाल्यानंतर गावाच्या चतुष्सीमेमध्ये काय चाललंय, कुठे काय चाललंय याची सहजपणे माहिती घेतात आणि ते सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. तसे मला गणपतीला गावी जायचंच आहे, ॲटलिस्ट त्या निमित्ताने तरी जाणार. आणि ते जात असताना माझे बहीण भाऊ कुटुंबातले, गावातले या सगळ्यांचे ख्याली खुशाली विचारून ते अजून चांगले कसे जगतील, माझ्याकडे आर्थिक नियोजन आहे, मी तिथे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. बरोबर. आणि ते कॉन्ट्रीब्युशन करून तिथली वातावरणाची समृद्धी. मी मायग्रेशन का केलं? तर माझं तिथे भागत नव्हतं. का भागत नव्हतं? तर टेक्नॉलॉजी नव्हती किंवा उपलब्धता नव्हती.
मग ठीक आहे, आता माझे पैसे आहेत, मी तिथली टेक्नॉलॉजी किंवा उपलब्धता वाढवेन. हे प्रत्यक्ष काम आहे. समाज मंदिरं बांधायलाच आहेत, देऊळ बांधायचंच आहे, पण मी तिथून पाणी नाही म्हणून बरं परत आलो असेल तर माझं पहिलं काम पाणी गोळा करणं आहे. जलवायू परिवर्तन, गणपतीला पहिलं कलश पूजन आहे. हो, जे पाणी नाही तर काही नाही. मग पाण्यासाठी मी प्रयत्न केले का? हा इंटिग्रेटेड अप्रोच सगळ्या देवतांच्या मध्ये. साधं आपण घर घेतल्यानंतर त्या घराचं पहिले उदक शांत करतो. कारण पोषणाच्या सिद्धांतामधला फक्त अन्न पोषण नाही, तर सुगंधी आणि चविष्ट सकस अन्न हे पोषण आहे. जे खूप कार्बोहायड्रेट्स आहेत, खूप प्रोटीन्स आहेत, खूप फॅट्स आहेत. चव नसेल आणि वास नसेल तर काही नाही, लाळच सुटणार नाही. एक्झॅक्टली. वातावरणात सुगंधी असणं, जल चांगलं असणं, आणि हे दोन्ही चांगलं कधी होईल तर जंगल चांगलं असेल तर जल आणि जमीन चांगली होईल, आणि मग अन्नातनं पोषण येईल. पोषण फक्त अन्नातनं होत नाही, पोषण संस्कृतीमधनं होतं, पोषण सुगंधामधनं होतं, पोषण बोलल्यामुळे होतं, पोषण बघितल्यामुळे होतं, दृष्टीचं सुख. हे सगळं तुम्ही म्हणाल की गणपती कलात्मक आहे, तो दिसताना तेवढा प्रेमळ आहे. आणि त्याचं जे रेखांकन आहे, हे डोळे काढणे, ही सगळ्यात गणपतीची महत्त्वाची कला आहे, आणि ती सगळ्यांना नाही जमत. खरे. तर हे कलेची देवता, कला असल्याशिवाय निर्माण होणार नाही. आणि शेती कला आहे, जगणंही कला आहे. जगणंही कला आहे. खरं. अजून एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये असा विचार वाटतोय की जरी या सगळ्या मागचं जे पत्री आहेत त्या सगळ्या मागचं ज्ञान गोळा करणं म्हणजे ते परंपरेने पुढे गेलं पाहिजे कुमारिकेला, आणि आता तरी पण एक परंपरा म्हणून शहरामध्ये त्याचं किती महत्त्व आहे, कारण की शहरामध्ये आणल्या जातात पत्री, त्या कुठून तरी तोडून आणलेल्या असतात, परत त्या हे लावल्या हे केल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या कचऱ्याच्या डब्यात जातात. किंवा दुर्वांचं पण तसंच होतं, म्हणजे दुर्वा अगदी गार्डन मधल्या लॉन्च मधला तोडून नुसता गणपतीला आहे. तर हे एक तर रूढी म्हणून नुसतं राहिलंय, आणि त्याला कसं हे करायचं, माणसाने त्याच्याबद्दलचा सांभाळायचं कसं, की त्याच्यात सांभाळायचं कसं हे म्हणत असताना आजच्या भाषेत त्याला आपण म्हणतो कार्बन फुटप्रिंट. की माझ्यामुळे, माझ्या गणपतीमुळे सफाई कामगारांना लोड येतोय का? हे डम्पिंग ग्राउंड जिथे आहे त्या डम्पिंग ग्राउंड जवळ राहणाऱ्या लोकांचं आरोग्य बाधित होतंय का? मग माझ्या गणपतीला 21 दुर्वाच घालायला पाहिजे की नाही, एक दुर्वा घातली तरी चालेल. ही दुर्वा मी तयार करायची आहे. गणपती आणून टाकायला सांगत नाही, गणपती तयार करून घालायला सांगतोय. मग याच्यातल्या 10 गोष्टी मला करता येतील, बाकीच्या गोष्टी नाही करता येणार. मग संतोष भाऊ तुमच्यासारख्या शेतकऱ्याला मी मदत करीन, किंवा तुम्ही अर्जुनाचं झाड लावा, त्याचा खर्च मी देतो. तुम्ही मला गणपतीच्या 2 पानं द्या फक्त. होऊ शकतं. म्हणजे जागृती निर्माण होणं, निर्माण झाल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणं आणि प्रत्यक्ष करणं, असे 3 टप्पे असतात. 2% लोकांना प्रत्यक्ष करता येतं, 10% लोक जागृती निर्माण करू शकतात, आणि बाकीचे कॉपी पेस्ट असतात. हे 2 आणि 10% लोक समाजाला बदलतात. तर विचारवंतांनी, कृतिवंतांनी अशा स्वरूपाच्या रचना केल्या पाहिजेत की प्रत्येक गावाच्या, प्रत्येक शहराच्या शेजारी कुठलं तरी गाव आहे, सोसायटीमध्ये निर्माण झालेलं निर्माल्य त्या गावात परत पाठवता येईल का, त्याचं कंपोस्ट करता येईल का, माझ्या सोसायटीच्या आवारामध्ये माझी सोसायटी झाडं आहेत त्या निर्माल्याचं खत करता येईल का. खूप लोक असे खताचा प्रकल्प करतात, निर्माल्यापासून खत, आणि ते आवश्यक आहे. कधीही लक्षात ठेवा, निर्माल्य देवाला वाहिलेलं वाहत्या पाण्यात टाकायचं असतं, पण घाण पाण्यात नाही. आत्ता आम्ही खाडीमध्ये टाकून देतोय, त्या खाडी शिजवून जाताना दुर्गंध येते. जे देवाला व्हायला ते काय गटारात टाकायला दिलंय, आणि ते प्लास्टिकचे दिलंय तर अजिबात नाही. त्याची पुनर्निर्मितीसाठी वापर करायचा. पुनर्निर्मिती म्हणजे काय, त्याचं खतात रूपांतर करायचं आहे जिथे जे शक्य आहे. BRCच्या काळ्यांपासून ठाण्याच्या जोशींपर्यंत सगळ्यांनी जादूची बास्केट तयार केलेली आहे. त्यात निर्माला टाका, त्याचं खत करा, तुमच्या तुळशीला घाला, गणपती पावला. खरंय. म्हणजे गणपतीला एवढ्या सगळ्या पत्री आणण्यापेक्षा तुम्ही एक एक पान दिलं तरी खूप झालं. हो, मुळात त्याची माहितीची देवाणघेवाण झाली. माहिती गोळा करून आरोग्यासाठी जपणूक हा उद्देश आहे, पान वाहणे उद्देश नाही आहे. मी तयार केलेलं पान,
आणि माझ्या गरजेला ते पान मला उपलब्ध होणार आहे, कारण मी झाड लावलं आहे. म्हणजे आता हे बोलता बोलता एक लक्षात आलं की कदाचित याच्या मागचं विज्ञान पुढची पिढी समजून घेणारच आहे, पण घेणारच एक आहे. रूढी म्हणून ते आतापर्यंत टिकून राहिलं आणि ते हो माझ्यापर्यंत हो आलं, ही खूप महत्वाची बाब आहे. कारण की तुम्ही मागे आत्ता म्हणालात तसं की नुसतं जर विज्ञान सांगितलं असतं तर हे कदाचित बरोबर. सोडून दिलं असतं, पण ते मला करायचंय आणि देवाचं म्हणून करायचंय म्हणून आतापर्यंत माझ्या आईबाबांनी किंवा माझ्या आजोबांनी ते केलं. वा. अगदी बरं. तुम्ही जे म्हणालात ना, कुठलीही गोष्ट वॉशआउट होते. एक्झॅक्टली. का होते? तर तिचं महत्त्व शिल्लक नाही आहे म्हणून. जी वॉशआउट होते ते माझी नाहीच आहे. जर मी आज जंक फूड खाल्लं, मला आवडेल का? आवडेल. कालांतराने मला असं लक्षात आलं, अरे ह्याचा त्रास आहे, मग मी परत घरच्या जेवणावर येणार आहे. कारण निसर्गाच्या रचने व उत्पत्ती स्थिती लय हे चालूच असते. एक्झॅक्टली. निसर्ग परिवर्तनशीलच आहे, पण त्याची चक्र कायम आहेत. परिवर्तन होत असताना त्याचं परत मूळ चक्र येणारच आहे. बरोबर. म्हणजे म्हणजे ह्या सगळ्यामुळे म्हणजे एवढी आपल्या देशावर आक्रमणं झाली तरी गणपती, वारी हे सगळं हो टिकल्यामागचं. आणि मुळात जेव्हा नवीन पिढी ह्या सगळ्यापासून लांब जाते असं आपण म्हणतो, तेव्हा मला नेहमी दिसतं की गणपती बाप्पा किंवा बाकी सगळ्या गोष्टींकडे नवीन पिढी अजूनही तितकीच हे झालेली. फक्त त्याच्या मागचं विज्ञान ते हरवलंय आणि ते येणारच, म्हणजे गरजच आहे त्याची. खरं गणपतीचं साधं अथर्वशीर्ष जे आहे, हा ते अथर्वशीर्ष नीट जर म्हटलं हा तर आपल्यालाच कळतं मला काय करायचं. करायचंय. खरंय. आपण पाठांतर म्हणून करतो. ते एक एक शब्द जो उच्चारून शब्दशः जो अर्थ घेतला तर आपल्याला दुसऱ्या कोणाची गाईडलाईनची गरजच नाही आहे. वा. कारण ती बुद्धी देवता जी आहे ती तेवढी बुद्धी प्रत्येकाला देवतेने दिलेलीच आहे. आम्ही त्याचा वापर करणं थांबवलं आहे. आमच्या सगळ्यांच्यामध्ये देवतेचा वास आहे, म्हणजेच बाय डिफॉल्ट आम्ही सगळे बुद्धिमानच आहोत. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. वा. आता ही एवढी सगळी छान माहिती, आता कदाचित हा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांना त्या संदर्भातलं वाचायचं असेल अजून, तर तुम्ही अशी काही पुस्तकं सांगू शकता का? किंवा काही व्हिडिओचं तर लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, पण काही पुस्तकं किंवा ही जी मुळात माहिती हे जीवाणू तयार होतात, ही माहिती मुळात तुम्हाला कुठून मिळाली? त्याचा हे वेगळ्या पुस्तकातनं मिळाली. म्हणजे आता मोहनशंकर देशपांड्यांचं ऋषी कृषी शेती आहे, बरं, किंवा धुंडराज शास्त्री दात्यांचं धर्म काय सांगतो. हे वेगळ्या माध्यमातनं वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या रचना आहेत. भक्ती संप्रदायात वेगळ्या आहेत, ज्ञान संप्रदायात वेगळ्या आहेत, कर्म संप्रदायात वेगळ्या आहेत. गीता किती आहे? भरपूर. कर्मवाद, ज्ञानयोग, भक्तियोग, सांख्य सगळंच सगळे. मग त्या सगळ्यांसाठी हे उत्तर आहे. आणि त्याच्या पद्धतीने तिथे काहीतरी उदाहरणं आहेत. तर प्रत्येकामध्ये जर बघितलं तर मूळ निसर्गाचा गाभा आहे. तो आहे पण आणि नाही पण. तो कुठे आहे पण आणि नाही पण. नीती. आणि तो माझ्यात पण आहे आणि तुझ्यात पण आहे, ह्याच्यात पण आहे, सगळ्यात आहे. याचं आकलन झाल्यानंतर मी जे जगतो त्याला आपण म्हणतो सुसंस्कृत जगणं. आपण सुशिक्षित झालोय, सुसंस्कृत नाही झालोय. तर सुसंस्कृत होण्याची रचना गणपती आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. चुकीचं असू शकेल. फारच मजा आली. म्हणजे गणपतीबद्दलचा हा दृष्टिकोन कळल्यानंतर त्या देवाकडे, त्या मूर्तीकडे बघण्याची पूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो आणि अजून त्याच्याबद्दलची, बाप्पाबद्दलची आत्मीयता वाढते. खरं तर व्हिडिओ संपवता तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. आपण या पॉईंटवर येऊन आपण आत्ता जो गणेशोत्सव साजरा करतोय तो उत्सव न होता माझं जीवन होईल का याचा आपण प्रयत्न करूया. आणि ते प्रयत्न होत असताना माझ्यामुळे मी सुश्रुत होत असताना निसर्गाचं कमीत कमी शोषण करून त्या निसर्ग संवर्धनात माझा काही वाटा असेल का. जे ताटात न टाकणं, कचरा न करणं, हा सुद्धा निसर्ग संवर्धनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तो मला सहज शक्य आहे. तर संयम आणि संचय या दोन्ही गोष्टींचा विचार करून जर आपण गणपतीची उपासना केली तर गणपती आपल्याला तपश्चर्याला नक्कीच फळाला येणार आहे. कारण गणपती मांगल्याची देवता आणि सगळ्यांचं मंगल व्हावी तशी इच्छा आहे. तर मला अपेक्षा आहे
वा. किंवा खात्री आहे की आपण हे ऐकल्यानंतर विचार कराल आणि गणपती इथे बसलाय आणि तो इथून इथे चालवतोय हम्म. याचा विचार करा आणि कृती करा. नक्की कराल याची खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद.